श्री स्वामी समर्थ. खूप दिवसापासून व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटत नाही. घरातली कामं, बाहेरचं वेळच भेटत नाही. जसं जसं मला वेळ भेटतो मी तसा व्हिडिओ टाकते. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे की अक्षय तृतीयाला म्हणजे संडेला माझ्या आत्याचा मुलगा तो पोलीस झाला. म्हणजे त्यांचा रिझल्ट वगैरे लागला आणि त्याच्यात तो पोलीस झाला. जीवनात किती आनंदाची गोष्ट असते ना गव्हर्मेंट जॉब लागणं. आणि तसं जर विचार केला तर त्याचा जर विचार केला म्हणजे माझी आत्या होती, आत्याची मुलं वगैरे होते, त्यांचा जर विचार केला ना तर त्याला आई पण नाही आणि वडील पण नाही. आई पण नाही आणि वडील पण नाही. जेव्हा तो लहान होता ना त्यावेळेस त्याचे ते आई वडील वारले. म्हणजे आई खूप म्हणजे 2012 साली ती आत्या माझे एक्सपायर झाले. त्यानंतर मग थोडे दिवस गेले. त्याच्यानंतर ते मामा पण एक्सपायर झाले. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर हे मुलं खूप म्हणजे तो जो आत्ता पोलीस झाला तो खूप छोटा होता. खूप म्हणजे खूपच छोटा होता. तर तो खूपच लहान होता तेव्हा. आणि मग हे बघा कुणाचे दिवस वाईट दिवस आलेले ना कधीच थांबून राहत नाही. ते आपल्या घरी मुक्कामाला नसतात. एक दिवस मुक्काम करते पण दुसऱ्या दिवस नक्की जातील. थोडेसे दिवस जीवनात वाईट असतात. आता त्याच्या जीवनात खूप वाईट दिवस आले. म्हणजे स्वतःचं घर होतं त्यांचं, पण त्याला एक बहीण होती. तिने त्याचा सांभाळ केला वगैरे. पण ती मोठी होती, ती कमवत होती. तिने केला त्याचा सांभाळ. त्याला स्वतःच्या पायावर खरं तर तिनेच उभा केला. तो पण कामं करत होता. सगळे नातेवाईक सगळे इवन मी पण त्याचे नातेवाईक आहे. पण स्वतःचा संघर्ष ना स्वतःलाच करावा लागतो. त्याच्यात कुणीच म्हणजे आपण म्हणतो ना दुःख झालं ना ते कुणीच वाटून घेऊ शकत नाही. आज त्याच्या जीवनात जो काही आनंदाचा क्षण आहे ना तो कधीच विसरू शकत नाही. म्हणजे अक्षरशः काल मी त्याचं फक्त स्टेटस पाहिलं तर आमच्या घरात आमच्या डोळ्यात पाणी आलं की आज जर त्याचे आई वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. कारण आत्याला खूप वर्षानंतर म्हणजे हे झालं म्हणजे मूल झालं तर, आणि तो खूप लाडाचा होता. ती माझी आत्या खूप शांत होती, खूपच शांत होती ती माझी आत्या. आणि म्हणजे देव पण बघा ना तिला पण बिचारीला घेऊन गेला. आज एक जरी असतं ना दोघातलं तरी त्या समाधान वाटलं असतं मुलांना की बाबा चला की वडील नाही तर आई आहे, आई नाही तर वडील आहे. पण त्यांच्या जीवनात दोघं पण नाही. आणि जेव्हा त्याला कळलं ना हा रिझल्ट लागला आहे, मुलांचा फोन आला रात्रीचा त्याला कळलं तर त्यांच्या पूर्ण सोसायटीत DJ वगैरे लावून त्याचा जल्लोष केला. ज्यावेळेस त्याच्यावर वेळ होती ना त्यावेळेस त्याला कदाचित कोणीच मदत केली नसेल. पण आज तो आनंदात आहे ना तर त्याला सगळे त्याच्याजवळ येतात, त्याला फोन करतात किंवा काय होतात. म्हणजे ही समाजाची रीती की आपल्याकडे 2 रुपये आले ना की त्या वासाने लोक आपल्याकडे येतात. आणि आपल्याकडे ज्यावेळेस 1 रुपया नसतो ना त्यावेळेस आपल्याकडे कुणीच आपल्याला विचारच सुद्धा येत नाही तू जेवण केलं का, तुला हे पाहिजे का. तुझ्या जीवनात काही घेणं देणं नसतं, काहीच घेणं देणं नसतं. तू तुझ्या जीवनात सुखी आहे का हे कधी आपल्याला कळतं आपण सुखी असल्यावरच. आपल्याकडे पैसा आला की समाज लोक जे असतात ते आपल्याकडे बरोबर ॲट्रॅक्ट होतात. ही समाजाची रीती. जीवन असंच आहे. या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं आहे. तर त्याचं मी नाव पण सांगणार नाही व्हिडिओमध्ये तरी, पण
त्याचे जर आईवडील असते तर एवढे वाईट दिवस त्याने काढले नसते. त्या दोघांनी म्हणजे भाऊ बहीण आहेत ते, त्या दोघांनी एवढे वाईट दिवस काढले नसते. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या त्याच्या आनंदात अजून आईवडिलांचा समावेश पाहिजे होता. आणि आईवडील नसल्यानंतर काही नसतं जीवनात. खूप रिलेटिव्स येतं खूप, पण आईवडील हे एक वेगळे. आईवडील म्हणा, म्हणजे आमच्या घरात तरी आहेत, माझे चुलता चुलती वगैरे पण आईवडिलांसारखंच आम्हाला हे करतात. भांडण झालं म्हणजे भांडण हा व्हायचा प्रश्नच येत नाही. वडिलांचे आणि चुलत्याचे कधी भांडण नाही, आणि चुलता चुलती मम्मीचे आईचे आणि चुलतीचे पण कधीच भांडण नाही. ते त्यांचं व्यवस्थित राहतात. त्यामुळे आम्हाला जीव लावताना पण आईवडिलांनी जसा लावला तसाच चुलता चुलत्यांनी. पहिल्यापासूनच त्यांनी आम्हालाही काही कमी केलं नाही आणि त्यांच्या मुलांनाही काही कमी. हे जे जीवनात हे जे नाते आहेत ना, म्हणजे मला आज याच्यातून एवढं सांगायचं आहे की किती आनंद त्याला वाटत असेल, किंवा मला तर अक्षरशः डोळ्याला पाणी आलं की याच्या जीवनामध्ये काहीतरी याने मिळवलं. तो केटरिंगचे वगैरे कामं करायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत. त्याच्यावर त्यांचा ती मुलगी, आत्याची मुलगी होती, ती नर्स होती, तिचं चालू ठेवलं तिने. त्यांचा उदरनिर्वाह त्यांनीच केला. बघ, तो आज जो पायरी चढलाय ना, त्याचा तर आहेच, पण त्याच्या बहिणीचाही खारीचा वाटा आहे. त्याने अभ्यास केला, पण पैसे तर मात्र बहिणीनेच घातले ना. असंच असतं. त्याला त्याच्या पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा. तो नेहमी सुखात राहावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला, काढते आता असंच. आता वेळ नाही आहे. आता वाजले 3. दिसते की नाही 3. चला तर खूप कामं पडलेली दिसत आहेत की नाही मला नाही, खूप कामं वगैरे पडलेली. तर जायचं आहे का घरी? मॅसेज नाही आला. 3 वाजले. 4-4:30पर्यंत घरी जाणार. मग घरी गेलं की घरातली कामं करावीच लागतात. कुणाला सांगायचं? हां, तर व्हिडिओ काढायचा उद्देश एक एवढाच की सगळ्यांच्याच जीवनामध्ये सुख आणि दुःख चालूच असतं. आज जर कोणाच्या जीवनात दुःख असेल तर सुख कालांतराने येतं, पण येतं. फक्त पण त्यासाठी प्रामाणिक राहणं पण फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो, असं माझी आई मला सतत सांगते. माझी एक मैत्रीण होती, ती सतत सांगायची की बाई, सूर्य उगवतो ना, तो मावळतो. प्रत्येकाच्या जीवनात सूर्य उगवतो, मावळतो. ज्यावेळेस दुःख असतं ना, त्यावेळेस ते खूप मोठं वाटतं. सुख आल्यानंतर ते क्षणभरात निघून जातं. असंच आहे, सगळ्यांच्या जीवनात सुख आणि दुःख येतात, आणि दुःख प्रत्येकाला आहे. असं कोणीच नाही की त्याच्या जीवनात दुःख नाही, असंतलं कोणीच नाही. जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. चला तर बाय. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थंबनेल देते. चला तर बाय.